नमस्कार मंडळी, शुभ प्रभात. आणि आलो आहे आम्ही क्योतो मध्ये. सो काल आम्ही रात्री आलो क्योतो मध्ये आणि आज म्हटलं डे 1 आहे. काल थोडासा मला घशाचा प्रॉब्लेम झालेला म्हणून आम्ही थोडंसं रेस्ट केली आणि सगळ्यांनी रिलॅक्स केलं, कारण की आलोय तसं आहे ना, खूप धावपळ करतोय. पण आता आलो आहे क्योतो मध्ये बांबू फॉरेस्टला आणि अजून फॉरेस्ट इथून 15 मिनिटाच्या वॉकवर आहे. पण ना हे इतकं सुंदर नेचर होतं ना की मला तुम्हाला दाखवल्याशिवाय राहिलं नाही. आता बघा ना किती सुंदर नदी आहे, तिचा असा झुळझुळता आवाज आणि हा बघा किती माउंटन व्ह्यू. आणि माउंटन्स मला खूप आवडतात पर्सनली. सो आता आपण जाऊया बांबू फॉरेस्टला, कारण की ना फोटो व्हिडिओज मध्ये भरपूर बघितलेलं आहे, एवढा भारी सीन असतो तिथे. आणि कशी काय गर्दी असेल काय सांगता येत नाहीये, म्हणून म्हटलं चला इंट्रो इथेच करूया. सो लेट्स गो. सो इथून आहे एंट्री, आहे इथून एंट्रन्स. आता काहीतरी खायचंय. स्ट्रॉबेरीचे बरेचसे प्रकार दिसत आहेत. तर आता घेतली आहे स्ट्रॉबेरी व्हिप क्रीम मोची आणि स्ट्रॉबेरी पॉपकॉर्न. बघूया कशी लागतायत ते. काहीतरी नवं ट्राय करायला ना मला थोडंसं टेन्शनच येतं. सो पहिले स्वरांशने ट्राय केलंय. कसं लागतं स्वरांश? मी पण ट्राय करून बघते, कारण की ना असं चुई चुई काय असेल तर मला थोडं टेन्शन येतं खायला. मी थोडी टेस्ट माइंडेड आहे, पण ठीक आहे, ट्राय करूया. हे पीठ आहे असं, आय थिंक कॉर्नस्टार्च आहे मे बी, आणि त्याच्यामध्ये आहे स्ट्रॉबेरी. सो स्ट्रॉबेरी बरोबर बाईट केलं तर छान लागतंय, नुसतं नाही लागत आहे. ठीक आहे, काहीतरी नवीन ट्राय करायला मस्त आहे एक गोष्ट. जपानची राजधानी आहे टोकियो, पण पहिले क्योतो ही जपानची राजधानी होती. क्योतो हे जपानमधील सर्वात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहरांपैकी एक आहे. इयर्स 794 ते 1868 या कालावधीत क्योतो ही जपानची राजधानी होती. त्यामुळे येथे हजारो वर्षांचा इतिहास, पारंपरिक मंदिरे, शाईन्स, जॅपनीज बागा व सांस्कृतिक वारसा पाहायला मिळतो. तर आता आलो आहोत आपण बांबू फॉरेस्टला. मगाशी जो छोटा वॉटरफॉल बघितला ना आपण, तिथून बांबू फॉरेस्टला यायला एकदम 10 to 15 मिनिट्स लागले. पण सुंदर आहे बांबू फॉरेस्ट, आणि उंचच्या उंच बांबूची झाडं आणि त्याच्यातनं पडणारा सूर्यप्रकाश इतका सुंदर वाटतो आणि शांत ठिकाण आहे. काय सुंदर आहे हे, एकदम मस्त. ग्रेट बांबू फॉरेस्ट, इतके सारे बांबू ट्री आणि इतकं सुंदर वाटतंय ना इथे. छान. याच ट्रेलला फॉलो करत आम्ही आता चाललो आहोत इथूनच्या फेमस टेम्पलला व्हिजिट करायला, जे आहे नेनबुशी टेम्पल. आहे मी इथूनचा फेमस माचा आईस्क्रीम. माचा सॉफ्टी आहे आणि भरपूर जण म्हणतात की इथे ना माचा बऱ्याच ठिकाणी खूप छान प्रकारे मिळतो आणि हा डाएटसाठी चालतो. तर ट्राय करूया कसं लागतं. ग्रीन टी सारखा टेस्ट आहे. सो इथे एक छानसा कॅफे आहे आणि आम्ही आता ऑर्डर केलंय काय प्रश्न हे, चिकन फ्राय आणि राईस. आणि खूप भूक लागली आहे, तर मस्त आता ताव मारूया. जेली. या टेम्पलकडे जाणाऱ्या रस्त्यात
असे बरेचसे छोटे छोटे मंदिरं बघायला मिळतील. खूप सुंदर असा रस्ता आहे हा. आणि क्योतोमध्ये जर तुम्हाला ही अशी छोटी छोटी ठिकाणं जर फिरायची असतील ना, तर या सायकलचाही यूज आपण करू शकतो. पण याच्यात एक रिस्ट्रिक्शन आहे की 2 पेक्षा जास्त ते घेत नाहीत. आणि माझ्याबरोबर स्वरांश आहे, त्याच्यामुळे आम्हाला पायीच जाण्याचा एक ऑप्शन आहे. छान अशा रेसिडेन्शियल एरियामधनं आपण चाललेलो आहोत, जापनीज रेसिडेन्शियल एरिया. आणि खूप मस्त पाथ आहे हा, भारी. बघा त्यांची घरं अशी. आम्ही बस किंवा टॅक्सी पण घेऊ शकलो असतो, पण ही मजा आली नसती, म्हणून आम्ही ठरवलं की चालत जाऊया. 20 मिनिटावर होतं बांबू फॉरेस्टपासून. किती सुंदर आहे. पोचलो आहोत आता आम्ही नैनबुसी टेम्पलला. आणि थोड्याशा पायऱ्या आहेत, त्या चढल्यावर लगेच आपल्याला एक तिकीट काउंटर मिळतं. सेल्फ तिकीट सर्व्हिस आहे इथे. या अशा तऱ्हेने इथे गेट आहे आणि तिथून जर तुम्ही आत गेले तर भरपूर असे तुम्हाला स्टोन्स दिसतील. 8,000च्या वरती स्टोन बऱ्याच ठिकाणी दिसतील. हे बघा. आता जिथे आलो आहे आम्ही ते आहे नैनबुत्सुजी टेम्पल. माझ्या अगदी मागे बघू शकाल. आणि या साईडला भरपूर सारे वेगवेगळे स्टोन्स ठेवलेले आहेत. 8,000च्या वन हे स्टोन आहे. आणि असं म्हणतात की एशियन काळामधलं हे आहे, म्हणजे 7व्या शतीतलं, 7व्या-8व्या शतीतलं. तर खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथे येतच असाल तर इथे जवळ एक बांबू फॉरेस्ट पण आहे परत छोटंसं, जिथे अगदी मगासारखी गर्दी नाही आहे. म्हणजे बांबू फॉरेस्टला जितकी गर्दी असते त्यापेक्षा खूप कमी गर्दी, किंवा इथे गर्दीच नाही, इतकं सुंदर आहे. तर आपण आता ते बांबू फॉरेस्ट बघूया. चला माझ्याकडं. इथे मंदिर आणि अगदी या साईडनेच रस्ता आहे जिथून आहे ते छान असं बांबू फॉरेस्ट. आणि एक नंबर सीन आहे, खूप छान वाटतं. मग आपण जाऊया आता बांबू फॉरेस्ट बघायला. सुंदर असा हा मंदिराजवळचा बांबू फॉरेस्ट. इतकं सुंदर वाटतंय ना इथे आल्यावर. आणि एकदम घनदाट बांबूचे मोठी मोठी झाडं अगदी वरपर्यंत गेलेली. आणि ते खूप शांत वाटतंय, म्हणजे गर्दीपासून असं लांब आल्यासारखं वाटतंय. तर आता आलो आहोत आम्ही क्योतोमधील सगळ्यात फेमस ठिकाण गोल्डन टेम्पल बघायला. कारण की हे टेम्पल पूर्णतः गोल्ड प्लेटेड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तळ्याच्या अगदी काठाशी बनवलेलं आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी मनाई आहे, पण आपण याच्या आसपासचा परिसर निवांत फिरू शकतो. ह्याच्या जवळ एक सुंदरसं गार्डन आहे, तिथेही टाइम खूप छान पद्धतीने स्पेंड करू शकतो.
小子子，这个怎么？ थोडासाच आम्ही टाइम इथे स्पेंड केला कारण की 5ला हे मंदिर बंद होतं. सो सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगतात. क्योतोमध्ये दुसरा दिवस आहे आज आणि आता आलो आहोत आपण सनेन्झाका आणि निनेन्झाका अशा रस्त्यांवर. एक फेमस स्ट्रीट म्हणून या दोन रस्त्यांना ओळखलं जातं. इथे तुम्हाला जुनी दुकानं आणि पारंपरिक वस्तू जसं की एका जुन्या जपानला व्हिजिट करतोय असं इथे आल्यावर फील होतं. या स्लोप्सच्याच आजूबाजूला बरेचसे ट्रेंडी शॉप्स आहेत आणि इथे हे एक परफ्यूमचं फेमस शॉप आहे जिथे आपण जे चॉईस करू फ्रेग्रन्स त्याप्रमाणे आपल्याला आपल्या समोर परफ्यूम ते बनवून देतात. परफेक्ट. Thank you so much. arigatou gozaimasu. सो हा आहे सनेन्झाका पाथ आणि स्लोप. आणि या स्लोपवरनं अगदी तुम्ही खाली जसे येतात ना लगेच आपल्याला आता ह्या साईडने लागतो निनेन्झाका पाथ. इथे ना अगदी बोर्ड पण आहे व्यवस्थित लिहिलेले आणि त्याच्याच पुढे ना एक सुंदर टेम्पल पण आहे. तर आपण आता ह्या पाथने आत जाऊया. अशा प्रकारचे ना स्लोप्स बनवलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं माहिती का आजूबाजूला स्ट्रीट्स ट्रॅडिशनल स्ट्रीट्स त्यांची घरं स्लोप्स आणि मग त्याच्या पुढेच आहे ना त्यांनी अट्रॅक्शन बनवले. तर खूप सुंदर वाटतं आणि लकीली आजचं क्लायमेट पण छान आहे. हा ना स्वरांशला ना असेच हिस्टॉरिकल स्पॉट्स खूप आवडतात. चेहरा बघा त्याचा. कुठे जायचं परत आणि युनिव्हर्सल इथे पहिला ना म्हणजे लहान मुलांचं तुम्हाला कळालं ना काय असतं. त्यांना जायचंय फक्त असे फनच्या ठिकाणी. निनेन्झाका स्लोपच्या अगदी जवळ आहे एक ट्रेडिशनल स्टारबक्स आणि इथे तुम्ही बसून कॉफी पिऊ शकता. म्हणजे एकदम ट्रेडिशनल वाईब. सो आता घेतलंय आपण फ्राईड स्वीट पोटॅटो चिप्स. बरं टेस्ट करून सांग कसं आहे. क्रंची आणि स्वीट आहे. मस्त आहे ना आणि हेल्दी आहे. प्लस हेल्दी आहे. एक्झॅक्टली. जर तुम्ही या स्लोपच्या खाली म्हणजे असे छोटे छोटे जर स्पॉट्स बघाल ना तिथे बघा असं घरासारखं दिसतंय ना तिथे तुम्हाला किमोनो वेअर करण्यासाठी ऑप्शन आहे. रेंटने मिळतात. सो या स्ट्रीटवर जर येत असाल ना तर एक ॲडवाईस करेन की किमोनो ना ऑनलाईन बुक नका करू. कारण की ना ऑनलाईन बुकिंगमध्ये ना थोडंसं तुम्हाला हेक्झी जाईल. तुम्हाला शॉप नाही सापडणार किंवा काय. आणि मग इथे त्यांना त्यांची लँग्वेज आपली लँग्वेज नाही कळत. ही इंग्लिश तर बिलकुल नाही कळत. तर त्यामुळे काय होतं ना कधी कधी मग असं होतं की अरे किमोनो कुठे शोधायचा किंवा काय. सो बेटर आहे की इथे या आणि इथेच बुक करा. भरपूर शॉप दिसतील तुम्हाला किमोनोचे आणि मग किमोनो घालून तुम्ही वॉक करू शकता. तिथे फोटोशूट करू शकता. फोटोशूट जर एस्पेशली किमोनोमध्ये करायचं असेल ना तर सकाळी 7, 7:30, 8च्या दरम्यान. कारण की आता जर ह्या टायमाला आले म्हणजे 10:30-11 पर्यंत आता वाजले 12 तर ही बघा एवढी गर्दी आणि तुम्हाला बरेच जण असे किमोनो घालून तुम्हाला वॉक करताना दिसते. भरपूर जण इथे हौशीने किमोनो घालतात. टुरिस्ट तर भरपूर सारे. तर आपण पुढे जाणार आहे पगोडा. तो इथे एक छान अजून एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे पगोडा. तो आम्ही आता बघायला जातो. एक्झॅक्टली या स्ट्रीटच्या उतरत खाली आलो ना हीच दिसेल तुम्हाला. आणि आणखीन एक आहे ना धारा टेम्पल आय थिंक. हां मित्सुजी धारा टेम्पल एक आहे इथे छान आहे. ते पण आपण बघूया. आणि आता खाऊया आपण इथूनचा फेमस ॲपल पाय.
ॲपल पाय विथ हनी इथे खूप फेमस आहे आणि टेस्ट करूया कसं लागतो. अरे ग तू, इथे पण असे सायकल्स तुम्हाला मिळतील. सो हे स्लोप्स चढायला उतरायला जर त्रास होत असेल तर आपण हेही एन्जॉय करू शकतो. टेम्पल अगदी नजरेसमोर होतं, पण आम्हाला हे तोडायची टेम्पल शोधायला फार वेळ लागला. अगदी स्लोप निनेंजाका सनेंजाका स्लोप उतरल्या उतरल्या समोरच हे मंदिर आहे आणि कळालंच नाही की अशा छोट्याशा अशा रस्त्यातनं इतकं सुंदर आणि इतकं मोठं मंदिर असेल. सो फायनली पोचलो आहोत आम्ही आणि बघू आता आपण आत काय आहे मंदिराच्या. तर हे आहे माझ्या मागे तोडायची टेम्पल. आम्ही आता जस्ट जाऊन आलो तिथे आणि आज जाताना ट्रॅडिशनली चप्पल बाहेर काढून एका पिशवीत ठेवून आपल्याला आत जावं लागतं. आता त्यांच्या धार्मिक गोष्टी आहेत आणि मग त्याच्यानंतर इथून थोडंसं बाहेर आलं की असं छानसं गार्डन आहे. सो इथे आहे एक छोटंसं बांबू फॉरेस्ट. तर काही कारणांनी तुमचं जर बांबू फॉरेस्टला जाणं झालं नाही तर तुम्ही इथेही येऊ शकतात. खूप सुंदर आहे हे. तोडायची टेम्पलच्या आतच आहे, तुम्ही वरचा पाथ यूज करू शकतात. आणि आता चाललो आहोत आम्ही जपानमधील पारंपरिक आणि प्रसिद्ध स्वीट डिझर्ट मोची ट्राय करायला. お待たせしました抹茶餅チョコ餅いただきましたよおおきにありがとうございますそれでは参りましょうお願いしますせーのよいしょはい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 よいしょ OK ですありがとうございます満足でそらしげ OK Thank you so much ありがとう実はもちもちसो आता दिवसाच्या एंडला आलो आहे फायनली आम्ही फुशिमी इनारी तिशा, जिथे टोरी गेट्स आहेत. खूप गर्दी आहे आणि पावसाचा पण एकदम माहोल आहे. हे मंदिर इसवी सन 1711 मध्ये बांधण्यात आले. या मंदिराची सर्वात मोठी ओळख म्हणजे हजारो लाल केशरी रंगाचे टोरी गेट्स. प्रत्येक टोरी गेट्स एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने देणगी म्हणून उभारलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गेटवर देणगीदाराचे नाव आणि तारीख लिहिलेली आहे. या गेटवरूनच मधून डोंगरावर जाण्यासाठी सुमारे 4 किलोमीटरची पायवाट आहे. तर चला तर बघूया कशी आहे ती. तर जपानमध्ये क्योतो हे पारंपरिकदृष्ट्या आणि आधुनिकदृष्ट्या संमत असं शहर आहे आणि खूप सुंदर आहे. तर हे जे टोरी गेट्स आम्ही जे बघायला आलो आहे, ॲक्च्युली आज दिवसभर आम्ही खूप फिरलेलो आणि आज आमचा क्योतोमध्ये लास्ट डे आहे. पण तरी आम्ही डिसाईड केलं की नाही, जर हा इतका बेस्ट प्लेस आहे तर नक्की आपण बघायला जाऊया आणि खरंच वर्थ इट. कसं वाटतं इथे येऊन? ट्रेक करायला मज्जा येईल बाकी बघायचं म्हणजे काय. कारण की स्वरांशला ना असं बोरिंग ठिकाण नाही आवडत, पण ह्याचं हे असे ट्रेक्स वगैरे खूप आवडतात आहे ना स्वरांश?
हार्डली अर्धा तास आम्ही चाललोय या टोरी गेट्समधनं आणि इथे थोडंसं वरपर्यंत आलोय. इथे एक छानसं परत एक मंदिर दिसतंय. पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, तर त्यामुळे आम्ही आता डिसाईड केलंय की अगदी टॉपला नाही जाणार. हे बघा अशा प्रकारे मॅप आहे आणि ना आत्ता आम्ही ज्या रोडने चाललोय ते बघा हा एक ट्रेल आणि उतरताना आपण दुसऱ्या साईडने उतरतो, असे त्यांनी 2 रस्ते बनवले. रात्रीचं निघालोय फिरायला. हे हॉटेल आमचं इथे समोरच आहे आणि या स्ट्रीटवर जस्ट आम्ही फिरायला निघालो. म्हटलं बघूया की कशी आहे नाईट लाईफ, पण लवकर बंद होतं ऑलमोस्ट. इथे फॅमिली मार्ट मोठं आहे ना स्वरांश? सुपर मार्ट आहे का? ओके. जागोजागी तुम्हाला या अशा वेंडिंग मशीन दिसतील जिथे हॉट आणि कोल्ड असं वेगळं वेगळं बायफर्केशन असतं. तुम्हाला हवं तसं तुम्ही तिथून घेऊ शकता आणि भरपूर सारे हॉटेल्स. आणि मेन गोष्ट काय माहितीये, हे बघा आता ना छोटीशी गल्ली आहे ही आणि तिथून आता आम्ही ना क्रॉस करणार, तरी सुद्धा आहे ना तिथे लेन पाळली जाते, म्हणजे झेब्रा क्रॉसिंग फॉलो केली जाते आणि मगच तुम्ही क्रॉस करू शकता. तर भारी, म्हणजे शिस्त म्हणायला गेलं तर एक नंबर. आम्ही आता इथून क्रॉस करतो. जपानला आले ना तर इंडियन रेस्टॉरंट्सची कमी नाही आहे, बिकॉज इथूनच्या जॅपनीज लोकांना आहे ना इंडियन फूड खूप आवडतं. तर त्यामुळे तुम्हाला जागोजागी इंडियन रेस्टॉरंट दिसतील. आता पण आम्ही आहोत ते इंडियन रेस्टॉरंटच आहे आणि मागवलेत हे बघा हक्का न्यूडल्स. खूप छान टेस्ट, एकदम इंडियन तडकेवाले. आणि हे आहे सुपी मोमोज, जे स्टार्टर मागवले. मिल करतं आणि मग मी तुम्हाला दाखवते की आमची हॉटेल रूम कशी आहे. सो या हॉटेलचं नाव आहे माय स्टे क्योतो. आम्ही जे ओसाकाला राहिलेलो ना ते पण माय स्टेमध्येच राहिलेलो. सो प्रॉपर्टी छान आहे आणि मेन आहे ना लोकेशनमध्ये ही प्रॉपर्टी आहे, तर त्यामुळे रूम पण छान आहेत आणि स्पेशियस आहे. वॉशरूम्स टॉयलेट्स एकदम सुपर. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त आहे. जागोजागी अशा रीतीचे फॅमिली मार्ट्स, सुपर मार्ट्स असे खूप ऑप्शन्स आहेत इथे. तर आम्ही काय करतो माहिती आहे का, की मोस्टली स्टफ करून ठेवतो, बिकॉज बऱ्याचशा ठिकाणी ना जॅपनीज फूडमध्ये नॉनव्हेज जास्त आयटम्स असतात आणि आपण काही काही वेळी नॉनव्हेज अवॉइड करतो. तर त्यामुळे मी अशा ठिकाणाहून बऱ्याचशा गोष्टी घेतो. ब्रेड, लाईक बटर, कधी कधी रेडीमेड सँडविचेस पण मिळतात, केक चांगले चांगले असतात. त्याच्यानंतर डायरेक्ट मील पण असतं. सो आम्ही चांगली शॉपिंग करून ठेवतो. आणि आता हा व्लॉग इथेच संपवते आणि लवकरच भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये, जो असणार आहे टोकियोचा. तर नक्की भेटू नवीन व्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून, स्टे सेफ अँड नमस्ते. Boy, you're doing too much. You've been doing too much. Blowing up my line like I'm hard to find. Boy, you're doing too much. You've been doing too much. Blowing up my line like I'm hard to find. Boy, you're doing too much.